नमस्कार. आज आपण कोबीचं भानवले करणार आहोत. त्यासाठी हा मोठा कोबी चिरून घेतलेला आहे. कोबी जाड-जाडच चिरायचं आहे आणि लांबा-लांबा, उभा-उभा नाही चिरायचं आहे. आणि त्यासाठी हे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर प्रमाणात. 300 ग्राम बेसन घेतलेलं आहे आणि त्यास लागणारे मीठ आहे, हळद आहे, 1 चमचा हळद, 2 चमचे मसाला, मिक्स मसाला, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे धणे जिरे पावडर, लिंबा एवढा गूळ आहे, 1 पळी तेल आहे, चिंचेचा लिंबा एवढा कोळ घेतलेला आहे करून, तीळ भाजून घेतलेले आहेत, आलं लसणाची पेस्ट घेतलेली, भरड घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा चमचा हिंग घेतलाय, वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे. आता आपण भानवलेचं मिश्रण करायला घेऊया. त्यामध्ये हा कांदा चिरलेला घालूया, 2 मिरच्या घालूया याच्यात, हे मीठ घेऊया चवीप्रमाणे, हळद घेऊया, मसाला मिक्स आहे तो घेऊया, गरम मसाला आहे तो टाकूया, धणे जिरे पावडर घालूया. आता ह्या आलं लसणाची भरड घालूया. आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. कालवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घेतलेला आहे ते घालूया आणि त्यामध्ये हा गूळही घालून मिक्स करूया. आणि हे भाजलेले तिळही घालायचे, थोडे ठेवलेले आहेत वरती लावायला. खोबरं घालायचं आणि ही भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे चिरून, ती घालायची आहे. चिंचेचा कोळ काढलेला आहे तोही घालूया याच्यामध्ये. छान मिक्स करायचंय आणि पीठ जे आहे ना बेसनचं, आता जसं लागेल ना तसं घालायचं. एकदम आपल्याला घट्ट असं नाही करायचंय, थोडं सैलच ठेवायचं. हे बघा, हे बेसन संपूर्ण आपल्याला लागलेलं आहे याच्यामध्ये. ही 1 पळी तेल घेतलेलं आहे तेही घालायचं ह्याच्यामध्ये आणि ह्या डब्यालाही तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे ओतायचंय मिश्रण. हे मिश्रण असं छान करून घ्यायचंय, डब्याला लावून घ्यायचं आणि हे उरलेले जे तिळ आहेत ना ते आपल्याला वर असे पेरायचे आणि ह्याला 4 शिट्या घ्यायच्या आहेत कुकरला लावून. हे बघा, कुकरमध्ये 4 शिट्या घेतल्या आणि 4 शिट्या घेऊन झाल्यानंतर 2 तास आहे ना फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता गार झालेलं आहे, त्याच्या आपण वड्या पाडूया. फ्रीजमध्ये ठेवण्याचं कारण वड्या छान निघतात, नाहीतर त्या कुकरमधल्या काढल्या जर आपण केलं तर कुस्करा होईल ना. वड्या कापल्या आहेत, आता स्लो वरती थोडं तेल घालून तव्यामध्ये तळून घेऊया. हे पाशा खरपूस तुम्ही तळून घ्या. उकडलेल्या असल्यामुळे जास्त काय एकदम हे करायला नको, तळायला नको. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.